सर, निदा खान यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होती. सुनावणीदरम्यान आपल्याकडनं काय प्ली करण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंत काय झालंय? आज माननीय सत्र न्यायालय नाशिक रोड यांच्यासमोर ॲप्लिकंटचा अर्ज निघाला होता. त्यामध्ये अंतरिम जामिनाच्या अर्जावर आज सुनवाई झालेली आहे. अंतिम सुनवाई ही सरकार पक्षाचा आणि मूळ फिर्यादीचा जेव्हा जबाब येईल तेव्हा होत असते. पण आजची अंतरिम सुनवाई जी झाली त्याच्यामध्ये आम्ही युक्तिवादामध्ये मुद्दे मांडलेले आहेत आणि आज आश्चर्यकारकरित्या SITचे वकील, सरकारी वकील म्हणजे थोडक्यात, आणि मूळ फिर्यादीचे वकील हे सुद्धा हजर झाले. त्यामुळे कायद्याने जी रिक्वायरमेंट होती विरुद्ध पक्षांच्या पण त्यांना नोटिसा काढण्याची ती गरज राहिली नाही, कारण ते सुमोटो हजर झाले आणि त्यांना ह्या गोष्टीचं नॉलेज झालं की प्रोसिडिंग चालू आहे. याच्यामध्ये फिर्याद दाखल झाल्यानंतर असंही दिसून आलं की 4-5 दिवसानंतर प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्टचे पण कलम ॲड करण्यात आले होते आणि त्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जो अटकपूर्व जामिनाला कलम 18 जो होता पूर्वीचा, तो जी बाधा आहे पहिले त्याच्यावर युक्तिवाद झाला की जरी कायदेशीररित्या बाधा असली तरी ती बाधा कायमची नसते. जर प्रथमदर्शनी फिर्यादमधले आरोप बघता ॲट्रॉसिटी ॲक्टचे कलम जर आकर्षित होत नसतील तर अटकपूर्व जामीन मिळतो, असे काही निवाडे आहेत. त्याच्याबद्दल आम्ही युक्तिवाद केला. मूळ फिर्यादी महोदया यांनी त्यांच्या फिर्यादमध्ये त्या हिंदू असल्याचं म्हटलं आहे आणि असे काही आरोप नाही आहे की काही जातीवाचक असतील किंवा काय. त्यामुळं ॲट्रॉसिटी ॲक्टचा मुद्दा एक क्लिअर केला आहे. बाकीचे जे आरोप होते ते त्या फिर्यादवरूनच असं दिसतं आहे की मुख्य आरोपी म्हणजे मेल पर्सन आणि विक्टीम यांची मैत्री होती वगैरे असं फिर्यादीतच लिहिलेलं आहे. त्यामुळे आता दुपारनंतर मेहरबान न्यायालय काय ऑर्डर करेल किंवा काय ते बघूया. मेडिकल रिपोर्टचा एक ग्राउंड आहे तो मी सुरुवातीपासूनच सांगतोय का ती प्रेग्नंट आहे. प्रेग्नन्सीचा एक ग्राउंड मी घेतलंच आहे. त्या व्यतिरिक्त इतर ग्राउंडही असतात, तेही मांडलेले आहेत. आता माननीय न्यायालय काय निर्णय देईल त्याच्यावर आपण विचार करूया. याच्यामध्ये दुपारी आता सरकार पक्षाने एक मुदतीचा अर्ज दिलेला आहे, परंतु आजचा जो सुनवाईचा मुद्दा होता तो फक्त अंतरिम सुनवाईचा होता. त्यामुळे आता दुपारी काय निर्णय होतो ते कळेल. निदा प्रकरणामध्ये एक मध्यंतरी अशी लक्षात आली आहे की जो मेडिकल रिपोर्ट प्राप्त झालेला आहे मुंबईच्या एका डॉक्टरकडून, तर त्या ज्यावेळेला फरार होत्या किंवा नव्हत्या त्यावेळेला त्या तिथे गेल्या होत्या असं एक तपासात समोर येत आहे. या बाबतीत आपल्याला काय सांगायचं? बघा, मेडिकल रिपोर्ट माझ्याकडे प्रेग्नन्सीबद्दलचा आलेला आहे. त्यामुळे तो फरार असताना काढलाय का किंवा काय याच्यावर मी नाही सांगू शकणार. मी पुन्हा एकदा सांगेल की तिला फरार म्हणणं योग्य होणार नाही. फरार हा शब्द कायद्याने वेगळा आहे. त्याला कायद्याची एक प्रोसेस असतो एखाद्याला फरार घोषित करण्याची. तसं काहीच झालेलं नाही. तिला अटक झाली नाही असं म्हणू शकतो आपण. सुनावणी चालली, सरकार पक्षाकडनं फार काही बोललं गेलं नाही. आपल्याकडनं काय नेमकं या व्यतिरिक्त आता तुम्ही सांगितलं आता 1 तास परत इथं बोलू या अपेक्षित आहे का? 299 बद्दल मी एक कायदेशीर युक्तिवाद केला आहे. मी त्याच्यामध्ये काही सुप्रीम कोर्टाचे निवाडे दिलेत आणि मला असं वाटतं की एक घटनात्मक बेंचचा सुप्रीम कोर्टाचा निवाडा जो खूप प्रसिद्ध आहे रामलाल मोदीचा, त्याचा मी एक बेस घेतला होता. आणि माझं म्हणणं हे आहे की आपण कॅज्युअल टॉकमध्ये जेव्हा एखाद्या धर्माबद्दल काही बोलतो तर तो काही त्या कोणाच्या धार्मिक भावना दुखवणे या उद्देशाने बोलले गेला असा कायदा नाही आहे, असा अर्थ नाही काढता येत. त्याच्यासाठी एक डेलिबरेट अँड मॅलिशियस इंटेन्शन गरजेची असते. त्यामुळे असं तर काही नाही आहे फिर्यादमध्ये की बाबा कोणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या किंवा फिर्यादी महोदयांच्या दुखवायच्या म्हणून असं बोलले असं नाही आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की या गोष्टीला खूप जास्त धार्मिक रंग खरंच देऊ नका. बस नाही, मी त्याबद्दल नाही बोललो जास्त, कारण मला नाही वाटत की आत्ता त्या स्टेजला मी एका सन्माननीय महिलेसोबत झालेला जो काही प्रकार असेल, खरा खोटा मला माहीत नाही, त्यालाही मी राजकारणाकडे न्यावं. त्यामुळे फिर्यादी असो की आरोपी असो, मी त्यांच्या सगळ्यांची डिग्निटी आणि त्यांचा रिस्पेक्ट करतो. सर, पण जो आरोप आहे की जे ट्रेनिंग दिलं गेलं त्या पीडित फिर्यादी महिलांना एका विशिष्ट धर्माचं आचरण करण्याचं काही असा आरोप फिर्यादमध्ये असे मुळीच काही आरोप नाही आहेत. कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग दिलं गेलं धर्माचं वगैरे वगैरे या सगळ्या बाह्य चर्चा आहेत. फिर्यादमध्ये असा एक म्हणजे विस्परसुद्धा नाही आहे.
जानना चाहेंगे कि आज एंटिसिपेटरी बेल को लेकर हियरिंग थी, क्या कुछ हुआ? इनकोर्ट हियरिंग थी, क्या कुछ आपको? आज एंटीसिपेटरी बेल की हियरिंग थी जिसमें इंटरिम एप्लीकेशन पे हियरिंग हुई है। अभी इंटरिम एप्लीकेशन पे बेल देना या नहीं देना इसके बारे में मुझे लगता है दोपहर के बाद, लंच टाइम के बाद फैसला हो सकता है। सरकार पक्ष और फिरियादी वो भी आज उनके वकीलों के द्वारा हाजिर हुई है। दोपहर के बाद समझ में आएगा क्या होता है। एट्रोसिटीज एक्ट भी लगाया गया है। एट्रोसिटीज एक्ट बाद में लगाया गया था, उसके बारे में भी हमने कोर्ट में आर्ग्यूमेंट की है। अपने क्या ग्राउंड रहे सर? अब पूरे ग्राउंड बताना ठीक नहीं रहेगा, मैंने कोर्ट में आर्ग्यूमेंट किया है, ऑर्डर में रिफ्लेक्ट हो जाएंगे। लेकिन ये क्या प्रेगनेंसी का भी जो एक है उसको भी आप लोगों ने? प्रेगनेंसी का एक मुद्दा जो है वो तो मैं शुरुआत से कह रहा हूँ कि वो एक वन ऑफ द पॉइंट है। देखो, ऐसा बिल्कुल नहीं है कि कोई प्रेग्नेंट है यानी बेल मिल ही जाए, और ऐसा भी नहीं है कि प्रेग्नेंट है तो बेल ना मिले। इट ऑलवेज डिपेंड्स ऑन अदर सर्कमस्टांसेस एंड द फैक्चुअल मैट्रिक्स ऑफ द केस। इंटरिम बेल एप्लीकेशन का मतलब ये होता है कि कोई भी एप्लीकेशन फाइनली डिसाइड नहीं होता है तब तक उसमें इंटरिम कोई ऑर्डर हो जाए। जैसे कि अभी ये एंटीसिपेटरी बेल का एप्लीकेशन है, ये फाइनली डिसाइड होने में समय लगता है। उसमें आईओ, प्रोसिक्यूशन, ओरिजिनल कंप्लेनेंट, इनका से आता है, उसमें आर्ग्यूमेंट्स होते हैं, ऑर्डर के लिए भी डेट मिल सकती है, तो उसमें कभी कभी समय लगता है। तो वो जो समय जाता है, मीन टाइम देयर शुड बी प्रोटेक्शन, उसको बोलते हैं इंटरिम एप्लीकेशन। हम इंटरिम रिलीफ चाहते हैं, इसलिए एप्लीकेशन किया है। निदा खान फरार है ऐसा कहा जा रहा है। मुझे नहीं पता, मैंने एप्लीकेशन किया है, इसका मतलब वो नोशनली कोर्ट के सामने है। सर, वो मेडिकल रिपोर्ट क्यों नहीं प्रेगनेंसी, उसके बारे में क्या बताना चाहूँगा मैं? प्रेगनेंसी है, प्रेगनेंसी है। उसके बेस पे उनको जामीन मैं वापस वही रिपीट कर रहे हैं आप लोग।